मथुरेच्या नागपूर उपकेंद्रातर्फे रामाश्रम सत्संग आयोजित करण्यात आला। आध्यात्मिक अंतर्गत सत्संग सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी प्रभुदयाल तुंडला म्हणाले, मनाला चांगुलपणाकडे वळवणे आणि वाईटापासून दूर करणे हे संतांचे पहिले काम असते। अंतर्गत सत्संग सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी प्रभुदयाल तुंडला म्हणाले, मनाला चांगुलपणाकडे वळवणे आणि वाईटापासून दूर करणे हे संतांचे पहिले काम असते। एखादी व्यक्ती घरात राहून किंवा घरापासून दूर असतानाही अशी साधना करू शकते। ते सर्व संत आहेत। हे कर्तव्य गृहस्थांसाठी अधिक कठोर होते, कारण तो व्यावहारिक जगत राहतो। ते म्हणाले, ध्यान करणे, एकाग्रतेची क्रिया करणे आणि समाधीमध्ये जाणे हे औषध आहे आणि असे जगणे हा त्याचा आहार आहे। जो रुग्ण औषध घेतो पण त्यापासून दूर राहत नाही, तो बरा होऊ शकत नाही। या सर्व क्रिया मन आणि बुद्धीच्या रोगांवर औषध आहेत। ते देखील टाळले पाहिजेत। ज्याप्रमाणे नदीचा प्रवाह खूप वेगाने असतो, तो कोणीही ओलांडू शकत नाही, परंतु जर कोणी नदीवर पूल बांधला तर एक मुंगी सुद्धा ओलांडू शकते। असाच एक आध्यात्मिक प्रवाह ज्यामध्ये आपण सर्व रोज बसतो। स्वभावात नम्रता असली पाहिजे। स्वभावात नम्रता आणि सभ्यता आणून माणूस समृद्ध राहू शकतो आणि इतरांनाही आनंदी ठेवू शकतो, असे ते म्हणाले। कार्यक्रमाच्या आयोजनात अनंत वर्मा, जीतू प्रमोद चौर, सूरज शर्मा, अशोक अग्रवाल, अरुण अग्रवाल आदींचे मोठे योगदान होते।